मुंबईमध्ये बांगलादेशी फेरीवाले पकडण्यासाठी मोहीम राबवा. मंत्री मंगलप्रभात लोढांच्या प्रशासनाला सूचना. अवैध लॉज व्यवसायांवर कारवाई करण्याच्याही दिल्या सूचना. शाळेत शिक्षिकेकडून विद्यार्थ्याच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार. पालकांची थेट शिक्षिकेविरोधात पोलिसांमध्ये तक्रार. पुण्यातल्या वाघोली भागातल्या शाळेतला प्रकार. विद्यार्थ्याच्या कानाला गंभीर दुखापत. राज्यातल्या शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेंद्रिय प्रमाणपत्रांची तपासणी करण्यात येणार. गैरव्यवहार आढळल्यास प्रमाणीकरण संस्थांचा केंद्र शासनाला अहवाल पाठवला जाणार. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती. मीरा रोडमधल्या जयसल पार्क चौपाटीवरील छठ पूजेवर प्रशासकीय अडथळा. पूजेच्या परवानगीसाठी आयोजकांचे पालिकेमध्ये हेलपाटे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश धाब्यावर. अमरावतीमध्ये संत्रा उत्पादक परिषदेचं आयोजन. बदलत्या हवामानामुळे संत्रा पिकावर संकट. तज्ज्ञांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन. माजी लष्कर प्रमुख नरवणे यांच्या पुस्तकाला सरकारकडून परवानगी नाही. 1 वर्षाहून अधिक काळापासून पुस्तक मंजुरीच्याच प्रतीक्षेत. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कोसळलं झाड. लोणी काळभोर थेऊरपाटा दरम्यान झाड कोसळलं. झाड कोसळल्यामुळे 4 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लागल्या रांगा. धुळ्यातल्या शिंदखेडमध्ये डंपरचा अपघात. भरधाव वेगात असलेल्या डंपरची थेट बस स्टँडलाच धडक. डंपरच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू. संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको. महाभारतातील कर्ण साकारणारे अभिनेते पंकज धीर यांचं निधन. कर्करोगामुळे त्यांचं निधन. वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.